नमस्कार, मी शामराव मकाशी आणि दहिसर RTO मध्ये एवढा मोठा लोचा असतो ना, 5,000 रुपये द्यायचं, तुमच्याकडे कागदपत्र असून द्यात नसून द्यात आणि ते सगळं तुम्हाला बिल्ला दिला जातो. लायसन तुमचं आणि 15 वर्षाचे दाखले खोटे खोटे म्हणजे कसे माहिती का, हे मुंबई शहरातून दाखले आणतात आणि त्याच्यावर खाली लिहिलेलं आहे लाईट बिल, राशन कार्ड, जन्मतारखेचा दाखला, हे सगळं लिहिलेलं आहे. तर काय पेपरच नाही. पण हे अधिकारी 5,000 रुपये खातात. मुंबई शहरातला दाखला खोटा दाखला. पण हे अधिकारी आता जाणारच बघा, कुठलं कागदपत्र घेत नाहीत, त्याला भाषा बोलता येते का नाही ते देत नाहीत. फक्त दहिसर RTO मध्ये पैशाचा सगळा झोल चाललेला असतो बघा. एक अधिकारी आता लाखाच्या पुढे जायला लागले आणि रिक्षा टॅक्सीचा बिल्ला जर पाहिजे असेल तर त्याला मराठी भाषेचं ज्ञान लागतं, त्याची मौखिक परीक्षा घ्यावी लागते, शिवाय लेखी परीक्षा घ्यावी लागते. दहिसर RTO मध्ये असे कुठलंही काही केलं जात नाही. पण 5,000 खायचं, 6,000 खायचं, ही खोटी कागदपत्र घ्यायची आणि त्याला लगेच बिल्ला द्यायचं आणि लगेच परमिट बी द्यायचं. एवढा मोठा तिथं दहिसर RTO मध्ये लफडा चालू असतंय. आता ते दहिसर RTOचे अधिकारी सस्पेंडच होणार आहेत बघा. त्यांची तात्काळ चौकशी करा की UPचं लायसन असलं तरी ते दाखला देतं. या 5,000 खाते आणि गुरु लोक काय माहितीये का, धनानं 10,000 रुपये घेतात आणि त्याला बिल्ला काढून देतात. पण ही खोटा दाखला आहे. तो इथं 4 महिन्यापूर्वी मुंबईत आला, लायसन UPचा आहे, इथं ट्रान्सफर केला आणि मुंबई शहरातनं दाखला कसा मिळाला. आणि त्या दहिसर RTOच्या समोर तर दाखलं देण्याचा कारखानाच आहे बघा. मुंबई शहरातनं वास्तव्याचा दाखला आणतात. 4-5 जण असतात, स्वतंत्र ऑफिस टाकलेले आहेत आणि RTO अधिकारी मात्र झोल करून हे लायसन बिल्ले देतात. आणि सगळं मग आता त्यांची चौकशी करा, त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड करा म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी केलेली आहे बघा. लय मोठा झोल आहे दहिसर RTO मध्ये आणि अधिकारी हे सस्पेंड झालेच पाहिजेत बघा. दाखला कुठला बी कसला बी घेतात आणि बिल्ल देतात, मौखिक परीक्षा नाही काय नाही. तर तात्काळ दहिसर RTOची चौकशी करा आणि त्यांना सस्पेंड करा. धन्यवाद. हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.